प्रश्न क्रमांक 2. अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक 2, 40,023. सन्माननीय अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे आणि या राज्यामध्ये शासनाच्या माध्यमातून सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांची आपण शिक्षणाची सोय करतो. यांना आपण शाळा उपलब्ध करून देतो आणि यांना आपण वसतिगृह उपलब्ध करून देतो. पण अध्यक्ष महोदय, राज्यामध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थामार्फत 2388 अनुदानित वसतिगृहाच्या माध्यमातून आपण 99,772 विद्यार्थी शिक्षण घेतात. आहेत उत्तर दे. आहे ना, देतात ना उत्तर. सन्माननीय अध्यक्ष महोदय, आपल्या मार्फत मी सदनाला अवगत करू इच्छितो. एक दिवसासाठी माननीय सामाजिक न्याय मंत्री बाहेर आहेत मुंबईच्या. माननीय मुख्यमंत्री महोदयांना त्यांनी तशी विनंती केलेली आहे, माननीय अध्यक्ष महोदयांना विनंती केलेली आहे. मी याचं पूर्ण ब्रीफिंग घेतलेलं आहे, त्यामुळे आपलं समाधान करण्याचा प्रयत्न मी करतो. अध्यक्ष महोदय, साधारणतः 99,000 विद्यार्थी या भागात शिक्षण घेत असतात. पण अध्यक्ष महोदय, या ज्या संस्था आहे या संस्थांमार्फत संस्थेमध्ये काम करणारे जे कर्मचारी आहे त्यांना मात्र आपण अत्यल्प वेतन देतो. त्यांना आपण शासकीय सुट्ट्या सुद्धा देत नाही आणि अत्यंत कमी मानधनामध्ये या लोकांना काम करावं लागते. अध्यक्ष महोदय, मेंदूचा मार्ग पोटातून जातो. जर त्या ठिकाणी काम करणारे कर्मचारी जर योग्य पद्धतीने त्यांना जर मोबदला मिळाला नाही तर त्या ठिकाणी काम करू शकत नाही. अध्यक्ष महोदय, दुर्दैवाने मंत्री महोदयांनी उत्तर दिलं, या उत्तरामध्ये तफावत आहे. एकीकडे आपण काय म्हणतो की आम्ही मांडलेले जे प्रश्न आहेत त्याला आपण अमान्य करतो आणि दुसरीकडे मात्र आपण मान्य करतो की या संदर्भात बैठक झाली आहे, बैठकीच्या माध्यमातून आम्ही निर्णय घेणार आहोत. अध्यक्ष महोदय, या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी 2022 पासून म्हणजे नागपूरच्या अधिवेशनापासून तर आता पण अनेकदा मोर्चे काढले, आंदोलन केले आणि या संदर्भात जेव्हा त्या ठिकाणी बैठक झाली होती तर या बैठकीमध्ये 2023 मध्ये राज्याचे माननीय मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांनी या संदर्भात आम्ही या कामगारांना न्याय देऊ अशा प्रकारचं त्यांना लेखी आश्वासन दिलं होतं. पण दुर्दैवाने आजपर्यंत मात्र यावर कोणती उपाययोजना झाली नाही. मग उत्तरामध्ये एकीकडे आम्ही अमान्य करतो आणि दुसरीकडे म्हणतो की या संदर्भात आम्ही शासन स्तरावर आम्ही प्रयत्न करत आहोत. माझी आपल्याला विनंती आहे की या ठिकाणी ज्या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांनी 1901 साली या राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थी शिकले पाहिजे यासाठी या संस्था सुरू केल्या. मग त्या संस्था जर जिवंत ठेवायच्या असेल, आमच्या मागासवर्गीय मुलांना चांगलं दर्जेदार शिक्षण द्यायचं असेल तर त्या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मात्र त्यांच्या पूर्ण न्याय मागण्या आम्हाला पूर्ण कराव्या लागणार आहे. आजपर्यंत या संदर्भात आपण टोलमटोल उत्तर दिले, पण आज माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की या संदर्भात आपण ठोस निर्णय घेतला पाहिजे. एकीकडे आदिवासी विभागाच्या आश्रमशाळा आहे, त्या ठिकाणच्या आम्ही शिक्षकांना कर्मचाऱ्यांना योग्य मानधन देतो, पण दुसरीकडे मात्र त्या ठिकाणी मागासवर्गीय विद्यार्थ्यांमध्ये ज्या सामाजिक न्यायाच्या माध्यमातून जे वसतिगृह चालवतो त्या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मात्र आम्ही योग्य वेतन देत नाही. माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की या संदर्भात जे कर्मचारी अनेक वर्षापासून आंदोलन करत आहे त्यांना आपण नियमाप्रमाणे वेतन देणार का, त्यांना रजा देणार का आणि त्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून जो अन्याय त्यांच्यावर सुरू आहे तो आम्ही कधीपर्यंत दूर करणार, याबद्दल माननीय मंत्री महोदयांनी स्पेसिफिक उत्तर द्यावं. माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य महोदय सांगतात त्याप्रमाणे ही जी वसतिगृह 2388 आहेत ही सामाजिक न्याय विभागानं स्वयंसेवी संस्थांच्या मार्फत या विद्यार्थ्यांची वसतिगृह चालवण्यासाठी केलेली ही व्यवस्था आहे. आपण ज्याचा उल्लेख केला आदिवासी विकास विभागांचा, त्या ठिकाणची वसतिगृह ही त्या विभागानं चालवलेली आहे, ती NGO मार्फत चालवलेली नाहीत, त्यातला हा फरक आहे. दुसरा, सन्माननीय अध्यक्ष महोदय, जो सन्माननीय सदस्यांनी प्रश्न विचारला की आंदोलनं झाली आणि सकारात्मक बैठक घेऊ आणि या बाबतीत सरकार सकारात्मक असं सांगितलं, तर हे वस्तुस्थिती आहे. माननीय मंत्री सामाजिक न्याय महोदयांनी 20/5/2025 या बाबतीतली एक बैठक घेतली आणि त्या बैठकीनुसार या संदर्भातला विस्तृत प्रस्ताव हा सादर करण्याच्या सूचना दिल्या. विभागीय आयुक्त कोकण यांच्या अध्यक्षतेखाली या संस्थांनी संचलित अनुदानित वसतिगृहातील कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्ये वाढ करण्याबाबत काय प्रस्ताव सादर करावा या बाबतीत त्यांची समिती स्थापन केलेली, त्यांचाही प्रस्ताव विभागाकडे प्राप्त झालेला आहे. हा प्रस्ताव विभागीय आयुक्त कोकण यांनी दिलेला वित्त विभागाच्या अभिप्रायासह लवकरच आम्ही माननीय मंत्रिमंडळापुढे नेऊ आणि या मानधनावर काम करणाऱ्या 2388 स्वयंसेवी संस्था संचलित वसतिगृहातल्या सर्वच 4 पद्धतीचे म्हणजे सुपरवायझर, अधीक्षक, सुरक्षा रक्षक आणि स्वयंपाकी या ज्या 4 कॅटेगरीमध्ये काम करणारे जे काही त्या ठिकाणी व्यक्ती आहेत
त्यांच्या मानधनात वाढ करण्यासंदर्भामध्ये निश्चितपणे सरकार सकारात्मक आहे. लवकरच मंत्रिमंडळापुढे जाऊन या बाबतीतला निर्णय आम्ही घेऊ.